श्रीरामपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनाच्या सुरक्षेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे। अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत जप्त करण्यात आलेला 10 चाकी हायवा डंपर थेट तहसील कार्यालयाच्या आवारातूनच गायब झाल्याने संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे। ज्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी केली जाते, जिथे जप्त केलेली वाहने सुरक्षित ठेवली जातात, त्याच ठिकाणाहून एवढे मोठे वाहन बेपत्ता होणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार नायगाव परिसरात दिनांक 14 एप्रिल रोजी अवैध वाळू वाहतूक करत असलेला MH05AM38 क्रमांकाचा हायवा डंपर पकडण्यात आला होता। या वाहनात सुमारे 4 ब्रास वाळू आढळून आली होती। कारवाईनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी हा डंपर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात उभा केला होता। दरम्यान 20 एप्रिल रोजी सायंकाळी सहाय्यक महसूल अधिकारी कार्यालयातून निघताना हा हायवा जागेवर असल्याचे त्यांनी पाहिले होते। मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 एप्रिल रोजी सकाळी जेव्हा ते पुन्हा कार्यालयात आले, तेव्हा हा डंपर तेथून गायब झाल्याचे उघडकीस आले। हा प्रकार लक्षात येताच प्रशासनात एकच खळबळ उडाली। तहसील परिसरात तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली। मात्र इतके मोठे वाहन गायब होऊनही कोणताही ठोस मागोवा लागलेला नाही। या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। तहसीलसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सरकारी ठिकाणाहून वाहन गायब कसे झाले? या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नेमकी आहे तरी कुठे? CCTV कॅमेरे होते का? आणि असतील तर ते कार्यरत होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरितच आहेत। दरम्यान या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे ही पहिलीच घटना नाही। यापूर्वीही तहसील आवारात ठेवण्यात आलेल्या जप्त वाहनांमधील बॅटऱ्या, टायर आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे आता तहसील परिसरातील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांकडून आता स्पष्ट मागणी केली जात आहे की तहसील परिसरात तातडीने अत्याधुनिक CCTV यंत्रणा बसवावी, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात। दरम्यान या घटनेमुळे वाळू माफियांचा हात आहे का, की ही अंतर्गत निष्काळजीपणाची बाब आहे, याबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे या गंभीर प्रकाराचा उलगडा कधी होणार आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई होणार। कारण जर प्रशासनाच्या दारातच सुरक्षा नसेल तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर?